नमस्कार, आपण पाहता एसबीएन मराठी। मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा कोणताही विचार नाही। काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रश्नावर मोदी सरकारचे उत्तर। सरकारी कर्मचाऱ्यांच्या पदरी निराशा। सांगलीत पावसाची संततधार, कृष्णा नदीची पाणी पातळी 28 फुटांवर। पूरपट्ट्यातील नागरिकांना स्थलांतर होण्याच्या सूचना। सरकारी कर्मचाऱ्यांनी संघाच्या कार्यक्रमात जाऊ नये अशी बंदी असणारा 58 वर्षापूर्वीचा आदेश मोदी सरकारकडून मागे। असदुद्दीन ओवेसी म्हणाले, हा देशाच्या एकता आणि अखंडतेला धोका। सांगलीच्या चांदोली धरण परिसरात ढगफुटी सदृश पाऊस। वारणा धरणाचा वक्र दरवाजा कोणत्याही क्षणी उघडणार। पंचगंगा नदी इशाऱ्यावरून धोका पातळीकडे। कोल्हापुरात पावसाची उघडीप। शिराळा तालुक्यातील मनदूर गावात पूल वाहून जाऊन नागरी वस्तीचा संपर्क तुटला। शाळकरी मुले आणि जनावरांचे हाल होत आहेत। अमित शहांना महाराष्ट्रातून मराठा जात संपवायचे, मनोज जरांगेंचा गंभीर आरोप। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस। तब्येत खालावल्यामुळे आंदोलनस्थळी वैद्यकीय पथक तपासणी सुरू। तडीपार लोकांनी आम्हाला शहाणपण शिकवू नये। ठाकरे पवारांवर टीका केल्यानंतर सुषमा अंधारेंचा अमित शहांवर हल्ला। फडणवीस फेक नॅरेटिव्ह चालतं बोलते केंद्र असल्याची टीका। मोदीच खरे भ्रष्टाचाराचे सरदार, फडणवीसांच्या बुद्धिमत्तेची कीव वाटते। नाना पटोलेंचा जोरदार पलटवार। ज्यांच्यामुळे शरद पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले ते सगळे आता भाजपसोबत मोदी शहांचं भांडण झालंय। संजय राऊतांची भाजपवर टीका। मनसे विधानसभेला स्वबळावर शड्डू ठोकणार असल्याची चर्चा। आता प्रत्येक जिल्ह्यात निरीक्षकांची नेमणूक। स्वतः राज ठाकरेंकडून आढावा। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा।